बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अशा सक्त सूचना गेलेल्या आहेत। निकालानंतर कुठेही शिंदेंशी युती होणार नाही याची काळजी घ्या असं उद्धव ठाकरेंनी आदेशच दिलेत। धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांसोबत धाराशिवच्या पुष्पक हॉटेलमध्ये निवडणूक रणनीतीवर उद्धव ठाकरेंनी संवाद साधलेला आहे। धाराशिवमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे, मात्र जास्तीत जास्त नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यावर कल असणार आहे। तर लातूरमधील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी ठाकरेंकडून भाजपचाच दाखला देण्यात आलाय। लातूर काँग्रेसचा गड असताना भाजपचा विजय झाला, आपणही ताकदीने लढा अशा सूचना ठाकरेंनी दिल्यात। पक्ष वाढवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आता युवा कार्ड बाहेर काढणार आहे आणि जास्तीत जास्त युवकांना संधी देणार आहे अशी माहिती कळते आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। अप्पा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी नेमक्या काय सूचना दिल्या? माधवी, आता ज्या निवडणुकीची जी निवडणुका जाहीर झाल्यानंतर जो ठाकरेंचा दौरा आला, साहजिकच ठाकरेंच्या दौऱ्याला राजकीय दौरा म्हणूनही त्याच्यावर टीका झाली भाजपकडनं आणि तेच पाहायला मिळतंय की दिवसभर ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधताय। शेतकऱ्यांना एक प्रकारे सरकारनं मदत केली नाही तर सरकारला मत नाही हे आव्हान देत आहे। त्यातल्या राजकीय किनारती आहे आणि रात्री पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होत आहे। त्यांच्या संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम आपण पाहिला तर तसंच शेड्यूल आहे। काल दिवसभर ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि रात्री बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली। यात प्रामुख्याने गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या अगोदर किंवा निकालानंतरही शिंदे शिवसेनेची कुठेही युती होणार नाही याची काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे शिंदेपासून शिवसेनेची फारकती कुठेही मेसेज जाऊ नये पुढच्या निवडणुकीमध्ये याची काळजी घेत आहेत आणि पक्षवाढीसाठी युवा चेहऱ्यांना प्रामुख्याने आता संधी दिली जाणार आहे। तसं युवा चेहऱ्यांना संधी द्या अशा स्थानिक नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत। धाराशिव हा शिवसेनेचा तसा बाल्य केलाय, कारण धाराशिवचे खासदार असतील आणि 2 आमदार अशी ताकद मोठी धाराशिवमध्ये शिवसेनेची आहे। या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढण्याची सध्या तरी त्यांची मूड स्थानिक नेत्यांचाही आहे, मात्र पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त नगराध्यक्ष पद हे शिवसेनेचे असायला हवेत हा आग्रही बैठकीत पाहायला मिळाला। मात्र बीडमध्ये तुलनेनं शिवसेनेची ताकद कमी असल्यामुळे तिथल्या पदाधिकाऱ्यांनी आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढावं अशी ठाकरेंकडे मागणी केलेली आहे। लातूरमध्ये तर भाजपचा ताकदीनं लातूरमध्ये विश्वासाने लढा अशा ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मराठवाड्यामध्ये जी शिवसेनेची ताकद आहे तिला पुन्हा कुठेतरी एकदा पुनर्जीवित करण्यासाठी ती वाढवण्यासाठीचा प्लॅन असणार आहे, तसाच सूर बैठकीत पाहायला मिळाला। माधवी, नक्कीच राज्यभरात आपण बघतोय युती आघाडीचा धर्म सगळीकडेच पाळला जात नाही आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत। अप्पासाहेब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।